हॅलो एव्हरीवन. आपण आज बघत आहोत कर्माविषयी. कारण कर्म जोपर्यंत आपण जाणून घेणार नाही, कर्मामध्ये 3 प्रकार आहेत. एक प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि एक क्रियमान कर्म. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध कर्म. आपण जे काही करून ठेवलेलं आहे ते आपल्याला कधी ना कधी त्याची परतफेड करूनच द्यावं लागणार. त्याची जेव्हा काही क्रियमान कर्म करता, तर ते चालत आहात, बोलत आहात, कुठलं कार्य करत आहात, तर ते कुठलं झालं क्रियमान कर्म. आणि ज्यानंतर तुम्ही ते कर्म जे केलेलं आहात ते जातं, स्टोअर होतं संचितमध्ये. आणि जेव्हा ते संचितच्या कर्माची इंटेन्सिटी वाढते आणि ते जातं प्रारब्ध कर्मामध्ये. तर जेव्हा आपलं प्रारब्ध कर्म येतं तेव्हा अशा काही सिच्युएशन येतात, अशी काही परिस्थिती असे येते की याच्यामध्ये स्टकनेस वाटायला लागते. खूप असं वाटतं की स्ट्रगल लाईफमध्ये चाललेलं आहे. तर ते आपण कधी ना कधी केलेले असे फळ आहेत. तर आता आपण हे कर्म कशा पद्धतीने आपण काय केलं, काय नाही केलं, आपल्याला तर काही माहीत नाही. कारण आत्मा हा काय आहे, अमर आहे. आपण एक शरीर सोडून दुसरा शरीर हे धारण करत असतो. आत्मा हा अमर आहे, तो कधीच अविनाशी नाही आहे, तो अमर आहे. तर आपण जेव्हा आपली डेथ होते, आपण फक्त शरीर सोडतो, आपला आत्मा नाही. म्हणजे सोल जे आहे ती तशीच्या तशीच असते. आणि त्याच याच्यातले जे काही कर्म उर्वरित राहतात ते इनप्रिंट्स घेतं हे बॉडी, सोल, आणि ते इनप्रिंट्स घेऊन शरीर धारण करतं. शरीर धारण केल्यानंतर जे काही इनप्रिंट्स त्या सोलमध्ये राहिलेले आहेत ते एक परिस्थिती, असं प्रारब्ध कर्म उभं करतं आणि तेच फळ आपल्याला भोगायला मिळत असतं. कधी कधी काय होतं की त्या सोलनी तर लाईफ लेसन घेतलेल्या आहेत, पण काही इंटेन्सिटी अशी आहे की त्यांना ते त्याचे कर्माचं जे काही फळ आहे किंवा तिथून लाईफ लेसन घ्यायचं आहे, तर ते घेतच असतात कशा ना कशा पद्धतीने. तर जेव्हा आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन करते, पास्ट लाईफ रिग्रेशन, PLR, पास्ट लाईफ रिग्रेशन. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजेच काय, तर जेव्हा आपण आत्ताच्या याच्यामध्ये जगत आहोत, तर जे काही आपलं कर्म आहे ते आपण पास्ट लाईफमध्ये जे काही मागच्या जन्मी किंवा ह्या जन्मामध्ये आपल्या हातून काही कर्म झालेले आहेत, तर ते आपण जाऊन बघत असतो पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये. आणि BLR म्हणजे बियॉन्ड लाईफ रिग्रेशन. मृत्यूनंतरचा आणि जन्म होण्यापूर्वीचा प्रवास हा असतो बियॉन्ड लाईफ रिग्रेशन, BLR. तर मी PLR थेरपिस्टसुद्धा आहे, BLR थेरपिस्टसुद्धा आहे आणि मी एक लाईफ कोचसुद्धा आहे. मनी मॅनिफेस्टेशन, रिलेशनशिपमध्ये सुद्धा मी हजबंड वाईफ किंवा आईवडिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचं रिलेशन आईवडिलांसोबत ठीक नसेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबतचं असेल, बहीण भावासोबतचं नातं असेल, असं काहीही असेल तरी मी रिलेशनशिपमध्ये एक्सपर्टीज माझी झालेली आहे. आणि मी PLR थेरपिस्ट आणि BLR थेरपिस्ट आहे. PLR म्हणजे आपण मागच्या जन्मी जे काही केलं ते आपण कर्म बघतो, त्याला म्हणतात पास्ट लाईफ रिग्रेशन. आणि बियॉन्ड लाईफ रिग्रेशन म्हणजेच BLR. आपला मृत्यू झाल्यानंतर लगेच आपली जर्नी चालू होते आणि आपण आईच्या गर्भामध्ये जाऊन जन्म होतपर्यंतचा प्रवास म्हणजेच बियॉन्ड लाईफ रिग्रेशन, आत्म्याचा इथून प्रवास चालू होतो. जेव्हा तुम्ही PLR कराल त्यानंतर तुम्हाला कळते की तुमचं एक सोल पर्पज असतं, तुमचा आत्म्याचा काहीतरी उद्देश असतो ह्या लाईफमध्ये येणे आणि ते शिकवण घेऊन पण परत याच्यामधून चाललं जाणं. तर तशाच पद्धतीने आपलासुद्धा आत्म्याचा एक प्रवास असतो आणि तो प्रवास म्हणजेच BLR. त्याची जर्नी जी आहे ती BLRमध्ये कळत असते. तर जसं माझं लाईफ लेसन जर बघायचं झालं, लाईफ पर्पज बघायचं झालं, तर मी या अगोदर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाला होते. आणि त्यानंतर माझं असं होतं की गव्हर्मेंट जॉब असूनही मला तितकासा फारसा आनंद मिळत नव्हता. तर मी ते जॉब जे होतं गव्हर्मेंट जॉब मी सोडून दिलं. आणि माझं जे सोल पर्पज आहे, जेव्हा माझं PLR करण्यात आलं, BLR करण्यात आलं, तेव्हा मला कळालं की माझं सोल पर्पज काहीतरी वेगळंच आहे. मी इथे या पृथ्वीवर जन्माला आलेली आहे, पण माझा ह्या सोलचा उद्देश, माझा हा उद्देश वेगळाच आहे की लोकांना हेल्प करणे, त्यांना त्यांच्या दुःखातून मोकळं करणे आणि त्यांना एक
हॅपीनेसची लाईफ देणे हा माझा सोल पर्पज आहे. तर मी ते गव्हर्मेंट जॉब सोडून मी आज हिलिंग एक्सपर्टीजमध्ये बसलेली आहे. एक लाईफ कोच, PLR थेरपिस्ट म्हणून मी काम करत आहे आणि अशा अनेक लोकांना PLR आणि हिप्नोहिल सेशन देऊन त्यांच्या लाईफमध्ये हॅपीनेससुद्धा आलेला आहे. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की ज्यांचं 8 दिवसापूर्वी एक PLR झालं होतं. तर त्यांचं असं होतं की त्यांचं लग्न झाल्यानंतर हजबंड वाईफ मिळून राहिले आणि देन त्यांना मुलगा झाला. तर त्या लेडीचं असं होतं की मला त्या मुलासोबत आणि पतीसोबत अटॅचमेंट वाटत नाही. मला एकटं राहावंसं वाटतं की जेणेकरून मला स्वतंत्र लाईफ हवी आहे. तर एक असतं ना की आपल्या आताच्या ह्याच्यामध्ये की मुलगी असली तर लग्न करायचंच आहे, त्यांना त्यांचा संसार करावाच लागतं, असं एकटं राहणं बरोबर नाही. तर असं त्याच्याही आईवडिलांनी म्हटल्यामुळे तिने लग्न केलं, मुलगा झाला. पण त्या ना पतीसोबत तिथं अटॅचमेंट होत होती ना मुलासोबत. मुलगा अगदीच छोटा होता 6 महिन्याचा आणि तिला लाईफ जे आहे मला एकांतात जगायचे आहे असंच म्हणून तिने ते 6 मुलाला स्वतःच्या आईकडे नेऊन ठेवलं आणि पतीला म्हटलं की मी जॉबसाठी बाहेर जाते आणि तुम्ही तिथे येऊन मला भेटायचं वगैरे नाही. तर आता जेव्हा PLRमध्ये गेलं की तिचा हाच क्वेश्चन होता की मला माझ्या पोटच्या मुलाला अगदी छोटासा आहे, आता तो 1 वर्षाचा झालेला आहे, तरी पण मला अटॅचमेंट का वाटत नाही, असं कुठलं असं कारण आहे की मी अटॅच का बरं नाही आहे आणि मला का प्रेम सोबत वाटत नाही आणि त्या मिस्टरांसोबत सुद्धा का अटॅचमेंट वाटत नाही. जेव्हा की लग्न झालं, मुलगा झाला, तरी पण मला असं वाटतं की मी एकटीच बरी आहे, मला ही लाईफच एकांतामध्ये काढायचं आहे. जेव्हा मग पास्ट लाईफ रिग्रेशन तिचं करण्यात आलं, त्यामध्ये तिला उत्तर मिळालं. तर जेव्हा पास्ट लाईफमध्ये ही गेली तर ही त्या लाईफमध्ये सुद्धा एकटीच राहायची आणि हा जो व्यक्ती आहे तिचे हजबंड तिचा शेजारी होता आणि हा जो मुलगा आहे त्या शेजारचा मुलगा होता आणि आत्ता सुद्धा. तर हे लाईफ लेसन का तिला मिळालं मग, तो तर शेजारी होता. तर हा शेजारी, त्याचं लग्न झालेलं होतं अदर लेडीजसोबत, पण शेजारी ही मुलगी इतकी सुसंस्कारी आणि दिसायला खूप सुंदर, आत्ता पण ती सुंदर आहे बघायला, तरी पण तिला असं वाटते की मला लाईफ एकटीलाच जगायची आहे. तिला नाही आई वडिलांसोबत अटॅचमेंट आहे ना मित्रमैत्रिणी आहे तिला कुणी, ती एकांतमध्ये राहते, ती जॉब करते आणि एकांतामध्ये राहते ती. तर तिला हेच क्वेश्चन होता की का बरं असं, माझे रिलेटिव्स, माझे आई वडील सगळे मला असं विचारतात की का असं होत आहे बरं. जेव्हा पास्ट लाईफमध्ये जाऊन बघितलं तर तो शेजारी जो होता, हिचे हजबंड शेजारी होते पास्ट लाईफमध्ये आणि तो शेजारचा मुलगा होता. तरी हे हिचे जे हजबंड होते त्याला आवड होती की हिला कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये मिळवायची. त्याचं एकतर्फी हिच्यावर प्रेम होतं, पण हिला नव्हतं माहिती, कारण ही एकांतामध्येच त्या पास्ट लाईफमध्ये राहायची आणि ह्याचा उद्देश होता की मी एकतरी जन्म हिच्यासोबत जगेल. आणि हा मुलगा का मग, तर शेजारचा मुलगा हाच होता पास्ट लाईफमध्ये सुद्धा, आता हिचा जो मुलगा आहे तो. आणि ह्याचं कर्म त्या वडिलांसोबतचं बाकी होतं की जे आता वडिलांसोबतचं त्या लाईफमध्ये कर्म बाकी होतं की त्याला लाईफ लेसन मिळायचं होते हिच्या हजबंडला, कारण हा शेजारी होता आणि तो शेजारच्याचाच मुलगा असल्यामुळे हिला काही अटॅचमेंट दोघांसोबतही नव्हतं. आणि हा मुलगा आता 1 वर्षाचा झाल्यानंतर ह्या मुलीच्या आईने त्या मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडण्यात आलं आणि देन त्याने त्याचे पूर्ण कर्तव्य तो वडील पार पाडत आहे. तर का असं झालं, कारण तो त्याचाच मुलगा होता पास्ट लाईफमध्ये, म्हणून आता सुद्धा मुलगा आहे आणि जे काही सेवा त्याने पास्ट लाईफमध्ये केली नव्हती, आता तो मुलाची सेवा आई वडील असं समजून दोन्ही गोष्टी त्याला देत आहे. म्हणजे आईचंही प्रेम तो वडीलच देत आहे आणि वडिलाचंही प्रेम ते देत आहे. ही कित्येकदा 3-4 महिन्यातून त्या मुलाला 1 वर्षाचा बाळ आहे त्या लेडीजला, तर ती लेडीज 3-4 महिन्यामधून एकदा कॉल करते त्या बाळाला, ठीक आहे ना, व्यवस्थित आहे ना. जसं आपण घर शेजारी एखादा असते की ठीक आहे ना, बरं चाललंय ना असं विचारतो, तसं ती स्वतःच्या मुलाला विचारपूस करण्यासाठी कॉल करते. तर तिला हा ब्लॉकेजेस कळला की हे बाळ त्यांचंच आहे, त्या शेजाऱ्यांचंच आहे. आणि जेव्हा हिचं PLR झालं त्यामध्ये कळलं की हिचे जो हजबंड आहे त्याला मिळवायची इच्छा होती हिला, त्याने मिळवलं, पण
हिला एकांतच राहायची होती, हिच्या सोलमध्ये ते इम्प्रिंट्स आलेले होते आणि देन ती आत्तासुद्धा एकांत लाईफ जगू इच्छित होती. जेव्हा माहिती झालं आणि कॉर्ड कटिंग झाली आणि तिची जी इच्छा आहे की मला एकांतातच राहायचं आहे, पण तिला बाळ आहे आणि तिला आत्ताच सध्या तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे, तर त्यामध्ये कॉर्ड कटिंग झाली, फॉरगिव्हनेस झालं, सर्व काही तिचं कर्मसुद्धा बॅलन्स झालेलं तिला दिसलं. तिचा सोल पर्पज कळालं. तिचं सोल पर्पज हे आहे की भलेही ते पास्ट लाईफमध्ये हिचा त्या जेंट्सचा मुलगा होता, म्हणजे हिच्या आता रिअल पतीचा, म्हणजे हिचा मुलगा, हजबंड जे आहे तिचे, तर त्या मुलाला खूप जास्त प्रेम देणे आहे. हिचं सोल पर्पज ते आहे, त्या मुलाला प्रेम दे, कारण हिचा मुलगा आहे आत्ताच्या ह्याच्यात, तर त्याला प्रेम देणे आहे, गोरगरिबांची सेवा करणे आहे, जास्तीत जास्त दान धर्म करणे आहे आणि आई वडिलांची सुद्धा सेवा करणे आहे. जेव्हा ही सेवाच्या गुणधर्माने जोडला जाईल तर ती अटॅच होईल, कारण तिने तिकडे सुद्धा एकांतात जीवन काढलेलं होतं आणि आतासुद्धा ती एकांतात लाईफ जगण्याच्या याच्यामध्येच ती आहे. तर जेव्हा कॉर्ड कटिंग झाली आणि देन 20 दिवसानंतर तिला आईवडिलांसोबत त्या मुलासोबत अटॅचमेंट ती होऊ लागली आणि जेव्हा सर्व फॉरगिव्हनेस झालं, तिचं कर्म बॅलन्स झालं आणि आत्ता ती मुलाला प्रेम देत आहे. अशा पद्धतीने असतं. आणि जे अनमॅरिड एक मुलगी आली होती, तिचं PLR करण्यात आलं, तर तिचंसुद्धा रिलेशन खूपदा म्हणजेच टिकायचं नाही, इवन सगाईपर्यंत यायचं. एक दोघांशी सगाईसुद्धा तिची झालेली, पण मोडल्या जात होती. 2दा-3दा असं झालं, 2दा तिच्या सगाई तुटल्या आणि त्यानंतर ती लग्नापर्यंत कोणत्या मुलासोबत जर लव्ह मॅरेजसुद्धा करतो असं तिने ठरवलं आणि त्या मुलासोबत जेव्हा तिने बोलायला स्टार्ट केलं आणि लग्नापर्यंतचा फेस यायचा आणि जेव्हा ती म्हणायची की आता आपल्याला लग्न करायला हवं, तर तेव्हा त्यांचं ब्रेकअप व्हायचं. तर असं का तिच्या लाईफमध्ये पॅटर्न व्हायचा? तर पास्ट लाईफमध्ये एका मुलीला, त्या मुलीला जेव्हा पास्ट लाईफमध्ये घेऊन जाण्यात आलं, तेव्हा हा ब्लॉकेजेस कळला की तिचं पॅटर्न हे का कॅरी झालेलं आहे. तिने लाईफ लेसन ते पूर्ण केलं नव्हतं, कारण ही मुलगी जी आहे त्या पास्ट लाईफमध्ये मुलगा होती आणि कित्येक मुलींसोबत ही प्रेमाचं ढोंग रचून त्यांच्यासोबत भावनिकरित्या जोडल्या जाऊन जेव्हा ते अटॅचमेंट व्हायचे आणि लग्नाचा प्रॉमिसेस देऊन ती अलग निघून जायची. तर जे काही आत्ता हिला 3-4 जे सगाई तुटली, त्यानंतर जे ती लव तरी अरेंज मॅरेज नाही होत आहे, तर लव मॅरेज करेल अशा पद्धतीने तिने एक दोघांसोबत परत अटॅच होऊन तिने तो प्रवास गाठला आणि जेव्हा लग्नाची गोष्ट यायची तर यांचं ब्रेकअप होऊन हिला इतकं हर्ट होऊन ते चालले जायचे आणि अक्षरशः ती डिप्रेशनमध्ये चालली गेली. तर ते जे सोल होते, त्यांचं कर्म बाकी होतं, तर तेच लोक इथे परत आले आणि ते त्यांचं कर्म केलं, हिला हर्ट करून निघून गेले. तर आता जेव्हा पास्ट लाईफमध्ये माहिती झालं की तेच कर्म हिने पॅटर्न कॅरी केलेलं आहे आणि तेच पॅटर्न कॅरी होत आहे, हे जेव्हा कळलं, तर आमच्याकडे अशा भरपूर अशा टेक्निक असतात हिलिंगच्या. त्या पद्धतीने तिला हील करण्यात आलं, कॉर्ड कटिंग करण्यात आली, ब्लॅक बॉक्स हिलिंग करण्यात आली. ते सोल टू सोलचं जे कनेक्शन असतं ते डिस्कनेक्ट करण्यात आलं आणि तिला जेव्हा हिलिंग करण्यात आली, तर देन तिचं 1 महिन्यानंतर एक डिवाईन जे योग्य आणि तिच्यासाठी जो परफेक्ट आहे तो व्यक्ती तिच्या लाईफमध्ये मध्ये स्वतः येऊन त्याने सगळ्यांच्या समोर, तिच्या आईवडिलांच्या समोर मागणी घातली. लव्ह विथ अरेंज तिचं एकाच महिन्यामध्ये ते डिझाईन झालं. पहिले ते लव फॉर्म म्हणजे 15 दिवस जे आहे, जे रोमॅन्टिक फेज जो असतो रिलेशनचा, तो रोमॅन्टिक फेजमध्ये गेला. त्यांनी एन्जॉय केलं ते फेज आणि नंतर त्या मुलाने आई वडिलांच्या समोर तिला मागणी घालून लव्ह विथ अरेंज असं त्याचं 1 महिन्यामध्ये मॅरेजसुद्धा झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन करतो तर हे सर्व ब्लॉकेजेस ओपन होतात आणि आपली हिलिंगसुद्धा होत असते. त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर BLR म्हणजे जेव्हा आपली डेथ होते, डेथपासून तर आपला जन्म होतपर्यंतचा जो मधला काळ असतो, त्यामध्ये सुद्धा खूप असे क्वेश्चन असतात की जेणेकरून PLRमध्ये जर सुटत नसतील आणि काही ब्लॉकेजेस इतके लागलेले आहेत की काहीच कळत नाही आहे, रिलेशन असेल, मनी असेल, करिअर असेल, तर तुम्हाला बियॉन्ड लाईफ रिग्रेशनमध्ये माहिती होतं. त्यामध्ये तुम्ही काय तिथून संपूर्ण सोल कॉन्ट्रॅक्ट, सोल एग्रीमेंट्स हे स्वतःच आपण निवडून आलेलो असतो. ही सोलची जर्नी डिवाईनच्या थ्रू
तर ह्या पद्धतीने जेव्हा ते जर्नी आपण बघतो तर त्यामध्ये सुद्धा खूप असे आन्सर मिळतात. आणि BLR नंतर तर BLR खूप महाग थोडं प्रमाणामध्ये जातं. पण ज्यांचे रिलेशनशिपचे जे काही इश्यूज खूप जास्त ट्रिगर झालेले आहेत, तर त्यांना खूप जास्त हिलिंगची जरूरत असते त्यांना. त्यांनी रिलेशनशिपवाल्यांसाठी बेस्ट वे आहे BLR, बियॉन्ड लाईफ रिग्रेशन. त्यामध्ये तुमचे पॅटर्न्स कळतात, त्यामध्ये सगळी काही हिलिंग होते सोल टू सोल लेवलवर. आणि देन त्यांचे रिझल्टसुद्धा फास्ट वेने येत असतात. एक BLR एका व्यक्तीचं करण्यात आलं. माझ्याकडे 5 ते 6 दिवसापूर्वी एका पर्सनचं मी BLR केलं, म्हणजे बियॉन्ड लाईफ रिग्रेशन. त्यांचा मनीचा ब्लॉकेजेस होता, खूप वर्षापासूनचं सुटत नव्हतं. आणि त्यांचं असं होतं की बिझनेस आहे मॅम आणि स्टक झालेलं पडलेलं आहे. मला 5-6 हजार काय 10,000 म्हणाल तरी मी द्यायला तयार आहे, असं त्यांचं होतं. पण आमची फी तेवढी नाही आहे. BLRची फी माझी 5,000 रुपये आहे आणि PLRची फी आहे 3,000 रुपये. तर त्यांचं जेव्हा BLR करण्यात आलं आणि त्यांचे जे काही BLR बियॉन्ड लाईफ रिग्रेशन करण्यात आलं, त्यांचे तिथे ब्लॉकेजेस काढले आणि ते ब्लॉकेजेस रिलीज करून त्यांचा जेव्हा पॅटर्न तो रिलीज झाला आणि सगळे जे काही हिलिंग होती ते देण्यात आली. देन त्याच रात्रीला, ज्या दिवशी BLR झालं त्याच रात्रीला त्यांचा मनीचा जो ब्लॉकेजेस होता तो ओपन झाला आणि त्यांना 20 ते 25 लाखाचा एक कॉन्ट्रॅक्ट आला आणि ते सक्सेसफुलसुद्धा ठरला. आणि देन ते त्यांनी काम करायच्या अगोदरच त्यांच्याकडे पेमेंटसुद्धा रिसीव्ह झाला. कारण ते ट्रस्टेबल होते, पण ते काही कारणास्तव ब्लॉक लागला होता. काही ना काही कर्मसुद्धा होते. तर जेव्हा BLRमध्ये बियॉन्ड लाईफ रिग्रेशनमध्ये कळालं, त्यानंतर ते सोलची जर्नी काय काय होती, त्यामध्ये सोल एग्रीमेंट्स कुठले होते, कॉन्ट्रॅक्ट्स कुठले होते, ते जर्नी कशी काय होती, ते सर्वच आपण बघत असतो. ते सर्वच केल्यानंतर त्यांचा त्याच दिवशीचा ब्लॉक ओपन झाला आणि त्यांना 20 ते 25 लाखाचं त्यांचं मनी रिसीव्हसुद्धा झाले. अशा पद्धतीने BLR आणि PLRचे सुद्धा रिझल्ट येतात. म्हणून आपण जे काही कर्म केलेले असतात ते कधी ना कधी भोगून द्यावंच लागते. जेव्हा आपण एखादं आंब्याचं झाड लावलेलं आहे तर त्याला आंबेच लागणार आहेत. जेव्हा आपण चांगले कर्म करू, लॉयल राहू, तर आपल्याला चांगलंच मिळणार आहे. आणि जर आपण आपले कर्म कुठेही खराब केले तर ते कर्म मिळणारच आहेत. जेव्हा की तुम्ही भगवद्गीता वाचणार तर त्यामध्ये सुद्धा कित्येक असे उदाहरण दिलेले आहेत. आता व्हिडिओ खूप लांब होणार, त्यासाठी मी भगवद्गीतेमध्ये सुद्धा देवांना नाही चुकलं तर आपण तर मानव आहोत, आपल्याला कुठे काय चुकणार आहेत. म्हणून जे दिलं ते भोगून द्यावंच लागतं. तर जर BLR आणि पास्ट लाईफ रिग्रेशन जर कराल तर ते जे प्रारब्धाची इंटेन्सिटी असते ते चेक करून संपूर्ण तुमचं जे काही कर्म आहे ते डिवाईन तर्फेच तुम्ही PLRमध्ये सुद्धा तेव्हाच येता, BLRमध्ये सुद्धा तेव्हाच येता जेव्हा डिवाईन तुम्हाला ॲक्सेप्ट करून सर्व काही ही कर्म तुमचे हील होण्याला आलेले आहेत. तेव्हाच हा व्हिडिओसुद्धा त्यांच्यासमोर जाणार. ज्यांचे कर्म हील होण्याला आलेले आहेत, त्यांचं प्रारब्ध कर्माची इंटेन्सिटी कमी झालेली आहे, त्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओसुद्धा जाणार आणि त्यांच्याच लाईफमध्ये BLR आणि PLR जाणते त्यांची हॅपी लाईफ जगणार. आम्ही एक माध्यम आहोत की त्या PLR थेरपी BLR थेरपी करून त्यांना हिलिंग देऊन डिवाईनच्या थ्रू संपूर्ण काही त्यांना रिझल्ट येत असतात. थँक्यू सो मच. तुम्हाला कळलंच असेल की कर्म कशा पद्धतीने आपल्याला भोगून द्यावंच लागतात. ठीक आहे, अशा पद्धतीने असतात. म्हणून कर्म हे चांगले करा आणि हॅपीनेसची लाईफ जगा. थँक्यू सो मच. आतापर्यंत ह्या व्हिडिओवर टिकून राहिले, शांतपूर्वक ऐकून घेतले, त्यासाठी थँक्यू सो मच. जर चॅनलवर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा जाऊन कोणाची लाईफ जर आपण त्यांच्या लाईफमध्ये आनंद दिला तर त्याचे ब्लेसिंगसुद्धा आपल्याला मिळत असतात. आपण जे देऊ तेच आपल्याकडे रिटर्न येत असते. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.